हॅलो फ्रेंड्स, आपण शिकत आहोत इंग्लिश ग्रामर आणि त्यातला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण कंप्लीट करत आहोत, दॅट इज द टेन्स. ग्रामर म्हटलं की सर्वात आधी पॉईंट असतो, दॅट इज टेन्स. सो टेन्स हे आपण स्टार्ट करत आहोत. टेन्सचे प्रकार बघा. सर्वात फर्स्ट आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. त्यानंतर असतो पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स जे असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते, ॲम, इज, आर. ओके, हे 3 शब्द पाठ करून ठेवा. प्रेझेंट टेन्स, ॲम, इज, आर. त्यानंतर पास्ट टेन्स म्हटलं की कसं ओळखणार? इडी किंवा वॉज, वर आणि हॅड. ठीक आहे. सो दिस इज इडी म्हणजे कोणताही शब्द असेल आणि त्याला इडी लावलेला असेल. तसंच वॉज, वेअर आणि हॅड हे शब्द असले की समजायचं आहे की पास्ट टेन्स आहे. त्यानंतर फ्युचर टेन्स कसं ओळखणार? विल, शॅल. ठीक आहे, किंवा वुड आणि शुड हे शब्द असले की समजायचे ते भविष्यकाळ आहे, म्हणजेच फ्युचर टेन्स आहे. आता ह्या 3 पॉईंट्स जे आहेत हे खूपच लक्षात ठेवण्यासारखे आहेत. हे समजलं किंवा हे तुम्ही लक्षात ठेवलं तर नक्कीच ग्रामरमधला टेन्स हा पार्ट तुम्हाला फार इझी जाणार आहे. तुम्ही कुठलाही क्वेश्चन सॉल्व करू शकता त्याच्याशी रिलेटेड. त्याचप्रकारे अजून ह्याचे जे सब टाईप असतात, म्हणजे प्रत्येक जो टेन्स आहे त्याचे 4 टाईप असतात. आता प्रत्येक वेळी काय असतं ना की यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. समजून घ्या फक्त की प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स ह्या प्रत्येकाचे 4 प्रकार असतात. ते 4ही प्रकार सेम असतात. कुठले? तर प्रेझेंट सिम्पल टेन्स, पास्ट सिम्पल टेन्स, फ्युचर सिम्पल टेन्स. ठीक आहे. सो सिम्पल टेन्स असतो, कंटिन्युअस टेन्स असतो, त्यानंतर परफेक्ट टेन्स असतो, परफेक्ट कंटिन्युअस. हे 4ही ह्याच्यात सेम हे 4 प्रकार असतात. आता त्यातलं कसं ओळखणार तुम्ही की प्रेझेंट सिम्पल आहे की पास्ट सिम्पल आहे? तर बघा, त्या ठिकाणी आय, ॲम, इज, आर वाक्याच्या सुरुवातीला हे शब्द असले तर समजायचं की हे सिम्पल टेन्स आहे. ज्या ठिकाणी वॉज, वेअर असेल, वॉज, वेअर, WERE किंवा ईडी लावलेलं असेल कोणत्याही शब्दाला तर समजायचं की ते काय आहे? पास्ट टेन्स. ठीक आहे. आणि जर ओके, सो पास्ट टेन्समध्ये आपण लक्षात ठेवतो की वॉज, वर किंवा ईडी असेल. फ्युचर टेन्समध्ये विल आणि शॅल असेल किंवा वुड किंवा शुड. ठीक आहे. हे शब्द असले की समजायचं आहे की हे काय? फ्युचर टेन्स आहे. आता याच ठिकाणी कंटिन्युअस टेन्स कसं ओळखणार? आता काय आहे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर या ठिकाणी कसं असतं? कंटिन्युअस म्हटलं की चालू काळ. आता यामध्ये काय असतं? ING लक्षात ठेवायचे. ठीक आहे. कोणत्याही शब्दाला ING लावलेलं असेल, वर्ब जे असतात म्हणजे क्रिया असते, वर्किंग, प्लेईंग, सिंगिंग, ING लावला की समजायचं ती काय? कंटिन्युअस टेन्स आहे. त्याचप्रकारे परफेक्ट टेन्स कसं ओळखणार? बीन. ठीक आहे. सो BEEN, बीन हा शब्द दिसला तुम्हाला एखाद्या सेंटेन्समध्ये की समजायचं ते परफेक्ट टेन्स आहे. आता परफेक्ट कंटिन्युअस कसं ओळखणार? तर बीन म्हणजे काय? परफेक्ट आणि कंटिन्युअस म्हणजे काय? ING. सो ज्या सेंटेन्समध्ये बीन आणि ING हे दोघंही शब्द आहेत तर ते समजायचे परफेक्ट कंटिन्युअस. आता ह्याच ट्रिकने आपण समजून घेऊयात काही सेंटेन्स. एक्झाम्पल बघा. आता फर्स्ट मी दाखवते सिम्पल, आय हॅव अ कार. ठीक आहे. आता इथे काय आहे? आय शब्द आला आहे आणि सिम्पल आहे अगदीच, ईडी वगैरे काही नाही, ING नाही, म्हणजेच हे काय? सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ओके. सो सेकंड आहे यू आर प्लेईंग. आता इथे काय? आर आहे म्हणजे हे काय झालं? प्रेझेंट टेन्स. ॲम, इज, आर, आय आलं की काय असतं? प्रेझेंट टेन्स आहे. आर आलाय शब्द, आर म्हणजे हे समजायचं हे प्रेझेंट टेन्स तर आहे. आता हे प्रेझेंट टेन्सचा कुठला प्रकार आहे? ING. ठीक आहे. यामध्ये काय आहे? ING म्हणजेच काय? INGचा शब्द आपण शिकलो आहे. ING म्हणजे कंटिन्युअस. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता थर्ड सेंटेन्समध्ये काय आहे बघा? दे हॅव बीन देअर. ठीक आहे. आता इथे काय आहे? हॅव आहे. हॅव म्हणजे काय? प्रेझेंट टेन्स आला आहे. आणि बीन, आता बीन म्हणजे काय असतं? तर परफेक्ट. ठीक आहे. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचप्रकारे हॅव बीन ING म्हणजे काय बघा? आय हॅव बीन लिव्हिंग हिअर. या सेंटेन्समध्ये काय? हॅवसुद्धा आहे. हॅव म्हणजे काय झालं? प्रेझेंट टेन्स झालं तुमचं. बीन मीन्स परफेक्ट टेन्स आणि ING म्हणजे काय? कंटिन्युअस. सो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. सो याच प्रकारे या ठिकाणी हॅव होता म्हणून काय झालं? प्रेझेंट टेन्स. इथे जर हॅड असता
तर तो भूतकाळ झाला असता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आय हॅड बीन असं शब्द असता तर तो पास्ट टेन्स असता. सो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. फार छोटी गोष्ट आहे ही, एवढंच लक्षात ठेवा. हा चार्ट जो मी तुम्हाला आत्ता दाखवला आहे हा जर तुम्हाला समजला आणि हे तुम्ही समजून घेतलं नक्कीच तर ग्रामरमधला हा जो टेन्स जो पार्ट आहे तो खूप इझिली तुम्हाला कळणार. सो जसं मी सांगितलं की सिम्पल टेन्स कंटिन्युअसमध्ये काय ट्रिकी लक्षात ठेवायचं आहे, आय एन जी लावलेलं असतं. परफेक्ट म्हटलं की बीन शब्द असतो आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, बीन आणि आय एन जी. ओके, व्हेरी सिम्पल. सिम्पल टेन्स जसं प्रेझेंट टेन्समध्ये आपण बघितलं ॲम इज आर. पास्ट टेन्स म्हटलं की वॉजवर ईडी लावलेला असतो कधी कधी. त्यानंतर फ्युचर टेन्स म्हटलं की विल आणि शॅल शब्द शोधायचा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे एक सेंटेन्स आहे. आता यामध्ये काय विल शब्द आहे, विल विल विल. सो समजायचं की हे काय फ्युचर टेन्स आहे. त्यानंतर ईडी आहे. ठीक आहे, ईडी वर्क ईडी लावलेला आहे. सो पास्ट टेन्स झाला भूतकाळ. वॉज पास्ट टेन्स, हॅड पास्ट टेन्स. सो खूप साध्या गोष्टी असतात इथे बघा. लिव्ड ईडी. सो दिस इज द पास्ट टेन्स. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही हे सगळं समजून घ्या. सो हे सगळे सेंटेन्स तुम्हाला समजले तर नक्कीच टेन्स हा जो चॅप्टर आहे हा खूप इझी वाटणार तुम्हाला आणि या संबंधित सर्व जे क्वेश्चन असतात ते तुम्ही खूप इझिली सॉल्व करू शकतात. सो अशाच प्रकारे तुम्हाला मी पुढे हे सेंटेन्स सर्व सॉल्व करण्यासाठी किंवा तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी अटॅच करत आहे या व्हिडिओसोबत. सो ते सुद्धा तुम्ही एकदा बघा. सो याच प्रकारे टेन्स हे जे चॅप्टर आहे आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. यामध्ये बेसिक थिंग लक्षात ठेवा, टेन्सचे प्रकार आणि त्याचे सोप्या ज्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या त्या समजून घ्या आणि ते एकदा समजलं की तुम्हाला सर्व हे एवढे सेंटेन्स पाठ करण्याची गरज नसते. कधीच वाक्य पाठ करू नका. ठीक आहे, कारण की सेंटेन्स तर एक्झामला काहीही येऊ शकतं. फक्त ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा. एकदाचं ट्रिक तुम्हाला समजली की बघा फक्त 3 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, आणि हे 3. ओके. सो एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला कुठलंही सेंटेन्स येऊ द्या ते पटकन तुम्ही ओळखू शकतात. ओके. सो थँक्यू सो मच. कीप वॉचिंग अर्चनाज फॅशन डिझायनिंग. थँक्यू.